पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या येरझारा कराव्या लागतात। मात्र शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये यासाठी अमरावती जिल्हा बँकेने एक चांगला निर्णय घेतला आहे। आवश्यक कागदपत्र बँकेत जमा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यातून विमेची 1 रुपयाची रक्कम वळती करण्यात येणार आहे। जिल्हा बँकेच्या बैठकीत संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आल्यानंतर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून नाममात्र 1 रुपया रक्कम घेतली जात होती। ही रक्कम अत्यल्प असली तरी संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, प्रवास खर्च असा 300 ते 400 रुपयांचा किमान खर्च येतो। शिवाय या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ सुद्धा वाया जातो। हीच अडचण लक्षात घेता जिल्हा बँकेने आता शेतकऱ्यांच्या बाजूची पीक विम्याची 1 रुपयाची रक्कम भरण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत पारित केला। बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी हा ठराव मांडला आणि त्याला सर्वसंमतीने पारितही करण्यात आलं। खरं तर पीक विम्याचे प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, त्याचे 1 रुपया भरावं लागतं आणि 1 रुपयासाठी मग त्या शेतकऱ्याला हेलपाटे घ्यावं लागतं, ते 100-200 रुपये खर्च होते। तो 1 रुपया आहे आणि जे शेतकरी आमच्याकडे आहे त्याचा 1 रुपयाचा भार आम्हीच भरणार आहोत आणि तो विमा म्हणजे त्याचे सगळ्या प्रोसिजरसुद्धा बँक करणार आहे। आणि मग आता अमरावती जिल्ह्यात आमच्या बँकेच्या संबंधित जे शेतकरी आहे त्याला 1 रुपया भरावा लागणार नाही, कुठलेही पैसे न भरता त्याचा विमा काढला जाईल। किमान 200-300 रुपये खर्च लागायचं, याचं जायचं, त्या लाईनने उभं राहा, हे करा ते करा, त्या अडचणी होत्या, दिवस जात होता। कसं आहे, पैशापेक्षा खटपट जास्त, म्हणजे त्रास जास्त। सरकारी यंत्रणा तुम्हाला माहीत आहे का, त्या 1 रुपयात तर असं वाटतं 1000 रुपये देऊन दे पण काही त्रास नको देऊ बाबा। आणि आपण 15 एप्रिलच्या दुसऱ्याच हप्त्यात आपण 90% वाटप पूर्ण केलं। 11 वर्षाच्या इतिहासामध्ये या बँकेनं एप्रिल महिन्यात कर्ज वाटपाचं काम पूर्ण करून मोकळं झालं आहे 90%। तिथं राष्ट्रीयकृत बँक 60%वर गेल्या।